ऊर्जा खात्यामध्ये जे काही येतं पूर्ण महाराष्ट्र लेवलवर जे काही आपल्या 3 कंपन्या आहेत, महावितरण, महाप्रशासन आणि महानिर्मिती, त्यामधल्या ज्या पोस्ट आहे महावितरणमध्ये सुद्धा जंबो भरती येण्याची शक्यता पुढच्या काही दिवसामध्ये आहेच. कारण की आपले ऊर्जामंत्री जे आहेत फडणवीस साहेब यांनी जे काय ते अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये 36,000 जागा पुढच्या काही दिवसामध्ये ते काढण्याची थोडी शक्यता निर्माण झाली आहे, तसं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की अतिशय एक चांगलं अपडेट आहे, एक सर्क्युलर आहे, एक परमिशन लेटर आहे. उद्योग, ऊर्जा आणि आपलं कामगार विभागाच्या अंडरमध्ये जे काही भरत्या होत्या क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 अंडरमध्ये त्यांना परमिशन देण्यात आलेली आहे. त्यांची सरळ सेवा भरती पुढच्या काही दिवसामध्ये निघणे अपेक्षित आहे. हे जे काही पत्र आहे त्याबद्दल आज आपण अपडेट त्यावर मी देणारच आहे. आणि प्लस दुसरा पॉईंट आजच्या व्हिडिओमधला असा आहे की महाजेनको आणि महाट्रान्सकोमध्ये जे काही ITI बेसची भरती असते, टेक्निशियन पद जे असतं त्याची मागच्या 1-2 वर्षापासून आपण वाट बघतो आहोत. माझे विद्यार्थी मित्र हे वाट बघत आहेत. त्याबद्दल मला भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते किंवा कमेंट्स आहेत, अजूनही प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट्स असतात. मी ऑलरेडी एका महिन्याआधी आपण एक अपडेट व्हिडिओ दिलेला होता, परंतु परत मला तसे प्रश्न असतात, त्यामुळे आज त्यावर सुद्धा आपण एक छोटंसं अपडेट द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे इथे. 9 जानेवारी 2023चा एक महाराष्ट्र शासन निर्णय आहे. त्यामध्ये बघा, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत ज्या भरत्या आहेत त्या रिलेटेड एक अपडेट आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित गट व गट क संवर्गातील पदाच्या भरतीतील निवड समिती स्थापन करण्याबाबत हा विषय आहे त्याचा ॲक्च्युली. त्यामध्ये आपलं महत्त्वाचं आपलं जे कामाचं आहे मी तुम्हाला ते सांगतो इथे. यामध्ये प्रस्तावना म्हणजे स्टार्टिंग जी आहे ती थोडी महत्त्वाची मी तुम्हाला सांगतो. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 म्हणजे ऊर्जा विभागाअंतर्गत उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग याबद्दल आहे. येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट म्हणजे MPSC सोडून गट ब अराजपत्रित गट क व गट ड म्हणजे क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 संवर्गातील राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरीय पदे भरण्यासाठी निवड समित्यांची स्थापना करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली होती. तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र म्हणजे MPSC बाहेरील गट ब, गट क आणि गट संवर्गातील महाराष्ट्र कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याकरता एकत्रित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ठीक आहे, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, सूचना प्राप्त झालेल्या आहे. संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील MPSCच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशित कोट्यातील अराजपत्रित गट ब, गट क, गट ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS किंवा IBPS पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड CBT पद्धतीने घेण्यास शासन मान्यता झाली आहे. शासन मान्यता प्राप्त झाली आहे म्हणजे शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, ऊर्जा, उद्योग आणि कामगार विभागाअंतर्गत ज्या काही पोस्ट येतात गट ब, गट क आणि गट ड म्हणजे क्लास 2, क्लास 3 आणि क्लास Tच्या अंडरमध्ये ज्या काही पोस्ट येतात त्या पोस्टला शासनाने मान्यता दिली आहे आणि त्यासाठी TCS व IBPSला ते तसं काही त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट देणार आहे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. बाकी इथे भरपूर आहे, तुम्ही इथे बघू शकता. यांनी राज्यस्तरीय म्हणजे जे काही आपलं झोन असतात, कोकण झोन वगैरे किंवा राज्यस्तरीय, त्यानंतर पुणे विभाग वगैरे विभागांतर्गत आपण म्हणू शकतो डिव्हिजन, नागपूर डिव्हिजन याच्या अंडरमध्ये काही समित्या स्थापन केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जे अधिकारी पदाधिकारी यांचे नाव इथे दिलेले आहे तशी ऑर्डर काढलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागा अंडरमध्ये जे काही पदं येतात क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4च्या याच्यामध्ये त्या पदांकरता भरतीची प्रक्रिया मोकळी झालेली आहे किंवा त्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यामध्ये TCS आणि IBPS या 2 कंपन्यांना भरतीची प्रक्रिया पूर्ण राबवण्याकरता एक टेंडर देण्यात आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे. ती सरळ सेवा भरती आहे, म्हणजे एक एक्झाम आणि त्यानंतर त्याचं तुमचं सिलेक्शन, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे राहणार आणि असं यांचं म्हणणं आहे सरळ सेवा भरती म्हणजे. आणि प्लस तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये त्याची प्रोसेस फायनलाइज होण्याची शक्यता आहे. तर त्या क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4मध्ये इंजिनियर कॅटेगरीसुद्धा येते, JEE वगैरे, AE वगैरे कॅटेगरी येते आणि प्लस बाकी तुमचे
इतरसुद्धा पदं येतात, त्याच्यामध्ये क्लेरिकलसुद्धा पदं येतात आणि बाकीचेसुद्धा पद क्लास सी आणि क्लास डी म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4मध्ये टेक्निशियनचं सुद्धा पद येतं ऊर्जा विभागामध्ये आणि प्लस तुमचं बाकीचेसुद्धा ऑपरेटर वगैरे जे काही असतील किंवा बाकीचेसुद्धा भरपूर पदं येतात, परंतु यांनी स्पेसिफाय असं केलेलं नाही आहे. कुठला आणि कामगार विभागाच्या अंडरमध्ये सुद्धा काही पदं येतात, क्लेरिकलसुद्धा येतात, त्यांनी ग्रॅज्युएटचीसुद्धा पदं येतात. त्यामध्ये स्पेसिफिकली कोणतंच पद यांनी इथे नमूद केलेलं नाही आहे, परंतु आपल्याला थोडीफार इथे आपण अपेक्षा किंवा आशा ठेवायला काही हरकत नाही आहे. पुढल्या काही दिवसामध्ये आणखी काही पॉझिटिव्ह अपडेट्स असले डिपार्टमेंटबद्दल वेगवेगळ्या, जसं ऊर्जा खात्यामध्ये जे काही येतं पूर्ण महाराष्ट्र लेवलवर जे काही आपल्या 3 कंपन्या आहेत, महावितरण, महाप्रशासन आणि महानिर्मिती, त्यामधल्या ज्या पोस्ट आहे महावितरणमध्ये सुद्धा जम्बो भरती येण्याची शक्यता पुढच्या काही दिवसामध्ये आहेच, कारण की आपले ऊर्जामंत्री जे आहेत फडणवीस साहेब यांनी जे काय ते अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये 36,000 जागा पुढच्या काही दिवसामध्ये ते काढण्याची थोडी शक्यता निर्माण झाली आहे, तसं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि महावितरणमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळ्याच पोस्टच्या जागा निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. परंतु कसं आहे की हे जे पत्र आहे किंवा हे जे आश्वासन आहे यांच्यावर आपण 100% डिपेंड राहू शकत नाही, परंतु अपडेट वगैरे जे काही असतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं इथे काम करत असतो. त्याद्वारे जे काही वॅकन्सी निघत असतात, आता इंजिनियर कॅटेगरीच्या बऱ्यापैकी वॅकन्सी ऑलरेडी आलेल्या आहेत आणि टेक्निशियनचे सुद्धा पुढे अपेक्षित आहे आणि ते येणारच आहे. ठीक आहे, थोडंफार इकडे मागे पुढे टायमिंग होईल, परंतु ते येणारच आहे. आणि हे जे काही पत्र आहे ते एक ग्रीन सिग्नल आहे असं म्हणू शकतो. त्यांनी परमिशन दिलेली आहे भरती प्रक्रिया राबवण्याकरता. त्यामध्ये TCS आणि IBPS हे एक्झाम्स कंडक्ट करणार आहेत, हे आपल्याला इथून लक्षात येत आहे. यामध्ये भरपूर पदं आहे, स्पेसिफिकली एक पद सांगणं किंवा कोणते पद सांगणं इथे कठीण आहे, परंतु क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4मध्ये जे काही पदं येतात, इव्हन ते शिपायापासून सगळी पदं येतात, तर तीसुद्धा येते यांचं असं म्हणणं आहे. ठीक आहे, या पत्रावरून आपल्याला असं लक्षात येतं. ठीक आहे, तर दुसरं अपडेट मित्रांनो, महत्त्वाचं अपडेट असं आहे, मला भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत या रिलेटेड आणि आपण 1-1.5 वर्षापासून वाटसुद्धा बघतो आहोत. ITI बेसवरचं जे पद असतं महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 हे पद आणि आपल्या पारेषणमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून एक पद आहे स्टाफ सेटअप नंतर झालेलं. त्याबद्दल भरपूर व्हिडिओज आपण दिलेले आहेत. त्याचं सॅलरी स्केल असेल, त्याचं एक्झाम पॅटर्न असेल, जॉब प्रोफाईल असेल किंवा तुमचं एज लिमिट असेल, सॅलरी स्ट्रक्चर असेल किंवा तुमचं कोणते बुक्स रेफर करायची सगळी माहिती इत्तमभूत माहिती आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर आपण प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाट्रान्सफरची वेगळी प्लेलिस्ट आहे, महाजनकोची वेगळी प्लेलिस्ट आहे. तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करू शकता, आपल्या चॅनलवर व्हिजिट करू शकता. इंजिनियर अमोल तुम्ही चॅनल सर्च केलं की त्यामध्ये तुम्हाला सगळेच अवेलेबल होऊन जाईल, सगळे व्हिडिओज अवेलेबल होऊन जाईल. तर सध्याच्या कंडिशनमध्ये मी साधारण 1 महिना आधी तुम्हाला एक अपडेट दिलेला आहे आणि प्लस वरचेवर अपडेट्स जे काही येत राहतात त्याबद्दल मी तुम्हाला वरचेवर सांगत राहतो. ॲक्च्युली यामध्ये एक दुसरी बाजू अशी आहे मित्रांनो की कसं आहे की अपडेट्स ते जे काही त्यांचे न्यूज असतात किंवा जे काही घडामोडी चाललेल्या आहेत, महाट्रान्सकोमध्ये स्ट्रॉंग लेवलवर युनियन प्रयत्न करत आहे की वॅकन्सी निघाली पाहिजे. आणि आत्ता जे रिसेंटली अधिवेशन झालं, जे आंदोलन झालं, जे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 2-3 दिवसाचं ते आंदोलन होतं आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही आहे त्यांचा संप होता, पूर्ण 3ही कंपन्यांचा संप होता, महावितरण, महाप्रशासन आणि महानिर्मिती. त्यामध्ये सुद्धा हा पॉईंट मांडण्यात आला, हा मुद्दा मांडण्यात आला की वॅकन्सी ही फिल करण्यात यावी, जे काही वॅकंट पोझिशन आहे त्या भरण्यात याव्या आणि त्याच्यामध्ये टेक्निशियनचं जे पद आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ऑलरेडी महाट्रान्सको आणि महाजनकोमध्ये त्यांनी JEE आणि AEची जी पदं आहे ती भरण्यात आलेली आहे बऱ्यापैकी आणि आता सध्या प्रोसेस सुरू आहे आणि महावितरणमध्ये सुद्धा ते भरणार आहे. तर आता जो आपला जो भाग आहे, मेन मुद्दा आपल्या व्हिडिओचा आजचा असा आहे की टेक्निशियनचं जे पद आहे त्याबद्दल मला भरपूर विद्यार्थी कमेंट करतात, परंतु स्ट्रॉंग अपडेट असल्याशिवाय मी अपडेट कुठलंच देत नाही मित्रांनो. परंतु हा आजचा व्हिडिओ मी घेतला आहे तो फक्त तुमच्या हा जो पॉईंट मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर तो तुमची जी रिक्वेस्ट आहे त्यावरून घेतलेला आहे. ॲक्च्युली कसं असतं की यांचे जे काही प्रोसेस आहे ते सुरू असते, इंटरनल प्रोसेस सुरू असते मित्रांनो. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली वॅकन्सी कधी येईल किंवा जाहिरात कधी येईल हे कन्फर्म सांगणे कठीण असतं मित्रांनो. हे मलाच काय, मी आणखी कोणालाही माहिती नसतं, कारण हे खूप इंटरनल मॅटर्स असतात. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या डेटला वॅकन्सी येईल ते सांगणं कठीण असतं, परंतु आपण तयारीत राहावं, आपण अभ्यासात राहावं, याचकरताच मी तुम्हाला हे अपडेट्स देत राहतो. त्याच्यामुळे कसं आहे की वॅकन्सी कधी येऊ शकते, उद्यासुद्धा वॅकन्सीची जाहिरात येऊ शकते, नाहीतर पुढच्या 2-4 महिन्यासुद्धा ते डिले होऊ शकते. त्याच्यामुळे यावर 100% डिपेंड तुम्ही राहू नका. तुमचा अभ्यास सुरू ठेवा किंवा पॅरलली तुमच्या हातामध्ये दुसरं काही वर्क असेल, दुसऱ्या काही वॅकन्सी असतील किंवा दुसरं काही तुम्ही वर्क करत असाल, जॉब करत असाल, प्रायव्हेट जॉब करत असाल तर ते सुद्धा तुम्ही सुरू ठेवा. ठीक आहे, वॅकन्सीचं कसं आहे की आपल्या हातात नसतं मित्रांनो, आपण फक्त प्रयत्न करू शकतो, अभ्यास करू शकतो. वरच्यावर तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करतो, बाकी कुठेच तुम्हाला हे अपडेट्सबद्दल व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होणार नाही, परंतु मी जास्तीत जास्त तुम्हाला त्यावर माहिती सांगायचा प्रयत्न माझ्याकडून करत राहतो, कारण की विषय भरपूर असतात, व्हिडिओ मी भरपूर विषयावर घेऊ शकतो. परंतु तुमचे जेव्हा कमेंट असतात त्यावर मला असं लक्षात येते की विद्यार्थी वाट बघत आहेत आणि अभ्यास रिलेटेड तुम्हाला मी गायडन्स ऑलरेडी दिलेला आहे. त्याच्यामध्ये बुक्स कोणते रेफर करायचे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सगळी माहिती भरपूर आहे, परत ते सांगण्यात काही मिनिंग नाही आहे, काही अर्थ नाही आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही लिंक बघू शकता
जे काही आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहे, महाट्रान्सकोची वेगळी प्लेलिस्ट आहे, महाजनकोची वेगळी प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये सगळं इत्थंभूत माहिती दिलेली आहे. मला परत विद्यार्थी तेच प्रश्न विचारतात, थोडंफार आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, तिथे सगळं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. सगळं बुक्स कोणते रेफर करायचे, कोणत्या नॉन टेकसाठी काय करायचं, टेकसाठी काय करायचं, सिलेबस काय, एक्झाम पॅटर्न काय, कट ऑफ काय, सगळं माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. आपण आता काही दिवसामध्ये एक फाउंडेशन कोर्स इथे सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये महाजनको आणि ट्रान्सको दोन्ही याचे टेक्निशियनचं जे काही ITI बेसवरचा तो कोर्स राहणार आहे, त्याच्यामध्ये दोन्ही याचा सिलेबस कव्हर करायचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि तो कंटिन्यूअस ती बॅच राहणार आहे तील एक्झामपर्यंत, म्हणजे आपली जी एक्झाम होईल तोपर्यंत ती बॅच पूर्ण राहणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही टेक्निकल आहे, म्हणजे टेक्निकल फक्त तुमचं इलेक्ट्रिकल मी घेईल, बाकी ब्रँचेस मी इथे घेणार नाही. परंतु इलेक्ट्रिशियन, वायरमनचे विद्यार्थी, वायरमन जे आहे ते महाजनकोमध्ये वायरमन अलाउड असतं, महाट्रान्सकोमध्ये अजूनपर्यंत ते कन्फर्म नाही आहे, परंतु ॲड आल्यानंतर ते कळेलच. इलेक्ट्रिशियन अलाउड आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियनचं जे काही आपलं सिलेबस आहे, म्हणजे टेक्निकलचं जे सिलेबस आहे ते आपण पूर्ण घेऊ, 100% पूर्ण घेऊ. आणि त्यानंतर ॲप्टी रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणितचं सिलेबस घेऊ आणि मराठीचं सुद्धा सिलेबस घेऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण जे सिलेबस इथे डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये ते आपण लॉन्चसुद्धा करू किंवा सुरू करू. फाउंडेशन म्हणून ती बॅच राहील. त्याच्यामध्ये महाजनकोसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि महाट्रान्सकोसाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. ठीक आहे. जे विद्यार्थ्यांना टेक्निकल घ्यायचं ते टेक्निकल घेऊ शकतात, ज्यांना नॉन टेक्निकल घ्यायचं ते नॉन टेक्निकल घेऊ शकतात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक माझा नंबर देतो. आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर त्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की महाजनको, महाट्रान्सको टेक्निशियनचे जे काही वॅकन्सी आहे त्याबद्दल कन्फर्म डेट सांगणं कठीण नाही मित्रांनो. आपण भरपूर वाट बघितलेली आहे, मला माहिती आहे. आली तर एक 8 दिवसामध्ये सुद्धा जाहिरात येईल किंवा मग आणखी पुढे डिले होऊन जाईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचे महत्त्वाचे अपडेट्स येत राहतात ते तुम्हाला मिळत राहतात. धन्यवाद मित्रांनो.